हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला रंगत सुरू झालेला आहे। आज ईदच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी समस्त मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। काय सांगाल साहेब, आज असा अनोखा दिवस पाहायला मिळते की ईदच्या समस्त मुस्लिम बांधवांना तुम्ही शुभेच्छा दिल्या। आज पवित्र रमजान ईद आहे। महिनाभर कडक उपवास करून शरीर आणि मन शुद्ध करून आज खऱ्या अर्थानं अल्लाची दुआ या समस्त मुस्लिम बांधवांनी मागितलेली आहे। आणि या महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी निश्चितच दुआ मागितलेल्या आहेत, कारण अनेकांच्याबरोबर माझी चर्चा झालेली होती आणि म्हणून त्यांच्या या पवित्र सणादिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे। आणि आज जर दुआ दिली तर ती फळाला येते अशी एक श्रद्धा आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे। गेल्या 2 दिवसापासून चर्चा चालू आहे की भाजप तुम्हाला पाठिंबा बाहेरून देणार असं समजतंय। इंडिया आघाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही अवशेष अजून शिल्लक आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि त्यांच्याकडे एकच काम आहे, ते म्हणजे विरोधकांचे जेवढ्या उमेदवार कमी करता येतील तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करणं आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणं असं कारस्थान झालेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून सांगली आणि हातकणंगलेमध्ये जाणीवपूर्वक गुंता निर्माण केलेला आहे आणि त्याच लोकांनी पसरवलेली ही अफवा आहे। ज्या भारतीय जनता पक्षामुळं 750 शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आपला जीव गमावून बसले, ज्या सरकारमुळं 2.5% अधिक या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, त्यांचा पाठिंबा घेणारा खरा शेतकरी नेता असू शकत नाही। खरंच तुम्हाला जर भाजपनं जर पाठिंबा दिला तर तुम्ही भाजपचा पाठिंबा घेणार का? मी काय सांगितलं, मी तत्वासाठी लढणारा माणूस आहे, स्वार्थासाठी नाही। असं असतं तर 20 वर्षापूर्वी पहिल्यांदाच जेव्हा मी आमदार झालो तेव्हा कुठल्या तरी मोठ्या पक्षात जाऊन मी माझं राजकीय करिअर स्थिरस्थावर केलं असतं, पण मी रस्त्यावरचा माणूस आहे, चळवळीतला माणूस आहे, तत्वासाठी लढणारा माणूस आहे आणि तत्वासाठी वाटेल ते त्याग करायची तयारी असणारा माणूस आहे। त्यामुळं ह्या कटकारस्थानाला मी बळी पडणार नाही। माझ्या अंतरात्म्यावर माझा विश्वास आहे, सामान्य लोकांच्यावर माझा विश्वास आहे आणि हे सर्व सामान्य लोकच मला निवडून देणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी काल तुमच्यावर असा आरोप केला आहे की मी साखर कारखानदार नसून मी शेतकऱ्याचाच नेता आहे, त्यामुळं जे मतदार आहे तो माझ्या पाठीशी राहील। खरा ते माझे जुने सहकारी आहेत, जिल्हा परिषदेत माझ्याबरोबर होते, 10 वर्षे ते आमदार होते। 10 वर्षाच्या काळात आमदार असताना किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले याची जरा माहिती जनतेच्या माहितीसाठी त्यांनी द्यावी। किती वेळा ते रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर। राहिला प्रश्न ते साखर कारखानदार आहेत का नाहीत। त्यांचे वडील गेली 30-35 वर्ष एका साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि आज त्यांच्या प्रचारासाठी सगळ्या साखर कारखान्याच्या यंत्रणा सज्ज आहेत। शेतकऱ्यांना धमकी द्यायचं काम चालू आहे, पण शेतकरी त्यांना कात्रजचा घाट दाखवतील। कोल्हापुरातील साखर कारखानदार त्यांच्या बरोबर पाठीशी आहेत असं वाटते तुम्हाला? 100% पाठीशी आहेत आणि ते आम्हाला माहिती आहे, कळा लागले सगळं। पश्चिम महाराष्ट्रातच जास्त साखर कारखानदार आहेत, त्यांचाच प्रचार सध्या साखर कारखानदार सगळे करायला लागले। हो, नक्की करायला लागलेत, कारण त्यांना त्यांच्या घशातून 2 जिल्ह्यातल्या कारखानदारांच्या घशातून 600 कोटी रुपये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढले। मी काय केलं हो, मी 29 कुटुंबातून 600 कोटी रुपये बाहेर काढले आणि 15 लाख कुटुंबामध्ये वाटले। काय चुकीचं केलं का? ज्याचं होतं त्याला दिलं आणि त्यासाठी संघर्ष केला, मी काय चुकीचं केलेलं नाही। धैर्यशील मानेने असं म्हणलं होतं की तुम्ही उभाटा गटाकडे पाठिंबा मागितला होता पण त्यांना पाठिंबा मिळाला नाही, पण आता म्हणून त्यांनी एकला चरोलेचा नारा दिला। मी ज्या दिवशी पराभूत झालो 2019ला त्याच वेळी ठरवलं होतं की पुन्हा नव्या तयारीने मैदानात उतरायचं। हे बाकीचे आत्ता आलेत मैदानात। गेली 5 वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केलेली आहे, 10 वर्षे या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे, एक दिवस घरात बसलेलो नाही आणि मग पूर्ण ताकदीनं उतरलेलो आहे। मला त्यांच्या भूमिका तपासायच्या होत्या। तुम्हाला खरोखर जर भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा असेल तर
हे नक्की आहे की त्यांच्याकडे उमेदवार नव्हता म्हणून तर ते मला आघाडीत येण्याचं निमंत्रण देत होते. आणि मग उमेदवार होता तर मग जयंत पाटलांचा मुलगा का उभा केला आणि निवडणूक केला? कारण खात्री नव्हती यशाची म्हणून दुसऱ्याचा बळी दिलेला आहे. आणि म्हणजे याचा अर्थ मला त्यांच्याच हेतूबद्दल शंका वाटते की बाबा त्यांना जिंकायचं आहे का नाही. आता तुम्ही म्हटलं या पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून जयंत पाटील यांच्या मुलग्याचं नाव चर्चेत होतं महाविकास आघाडी. असं काय घडलं की जयंत पाटलांच्या मुलाला इथं लोकसभामध्ये हातकंडे मिळालं नाही? पराभवाची भीती, दुसरं काय. हे होते राजू शेट्टी यांनी सांगितलं की इंडिया आघाडीमध्ये सध्या ताळमेळ नाही, भाजपचा पाठिंबा त्यांना मिळणार आहे. त्यामुळं सध्या हातकंड्यांची निवडणूक चौरंगी लढत होणार आहे. कॅमेरा निखिल वेसासह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.